हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं डॉक्टर शीतल्स किचनमध्ये. सगळ्यात अगोदर माझ्या या खराब झालेल्या आवाजासाठी सर्वांना एक्स्ट्रीमली सॉरी. आज मी माझ्या आउटडोअर किचनवर बनवणार आहे संक्रांत स्पेशल ही तिळगुळाची वडी. त्यासाठी मी 1 वाटी तीळ हे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेणार आहे, अगदी छान ब्राऊन होईपर्यंत. यासाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तीळ छान भाजून झाले की ते मी छान थंड होऊ देणार आहे आणि थंड झालेले तीळ हे मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी हा घेतलेला गूळ ॲड करणार आहे. इथेच मी इलायचीही ॲड करत आहे. एक 5-6 इलायची मी इथे कुटून घेतलेल्या आहेत आणि हे सर्व आपण छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. इथे खूप बारीकही करायचं नाही, कारण त्यामुळे मिश्रणाला चिकटपणा येतो. इथे मी पॅनमध्ये अगदी थोडंसं म्हणजे 1च चमचा तूप घेतला आहे आणि त्यामध्ये मी हे मिश्रण ॲड केलं आहे. माझ्याकडे मुलींना साजूक तुपाचा वास जास्त आवडत नाही, त्यामुळे मी अगदी थोडंसं तूप घेतलं आहे. तुम्ही जास्त प्रमाणातही तुपाचा वापर करू शकता. आणि हे बघा, तिळाने किती छान तेल सोडायला सुरुवात केली आहे. बस ह्याच स्टेजपर्यंत आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे. एका ताटाला छान साजूक तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण या ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि त्याला असं व्यवस्थित दाबायचं. आणि हा कडेचा चुरा मी इथे काढून घेतलेला आहे आणि मध्ये जो भाग आहे तो सेट होण्यासाठी, थंड होण्यासाठी ठेवला आहे. आणि थंड झाल्यानंतर ह्या वड्या रेडी आहेत. या आपल्या तिळगुळाच्या बिना पाकाच्या आणि टेस्टी वड्या, सोप्या पद्धतीने बनवलेल्या वड्या एकदम रेडी आहेत. तीळ हे मुळातच उष्ण तीक्ष्ण असतात, त्यामुळे थंडीमध्ये आपल्याला उष्णता आणि ताकद देण्यासाठी मदत करतात. माझा आजचा लूक कसा वाटला सर्व मैत्रिणींनी मला नक्की कळवा. सर्वांनी संक्रांतीचा हा सण खूप खूप एन्जॉय करा आणि ह्या वड्या नक्की बनवून बघा. स्वतःही खा, इतरांनाही खाऊ घाला. एन्जॉय. थँक्यू सो मच. बाय.